नमस्कार. अडचणी संपत नाहीत, भाग्य दुरावले, पैसा साचत नाही, पती ऐकत नाही, मुलगा व्यसनात अडकलाय, असं वाटतं का? मग आज श्री स्वामी समर्थांचे गुप्त तोडगे जरूर ऐका. भाग्यवृद्धीसाठी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. स्वामींच्या फोटोसमोर 5 दिवे लावा व 11 वेळा म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ भक्ताय नमः. भाग्य जागृत होते, रोजच्या संधी वाढतात. धन टिकवण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेश दरवाजाजवळ एक लाल कपड्यावर 5 तांदूळ आणि छोटे पितळ किंवा तांब्याचे नाणे ठेवा. दर बुधवारी संध्याकाळी स्वामींच्या चरणी मांडून म्हणा, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. खर्चावर नियंत्रण होते, घरात धन टिकते. नवीन घर मिळवण्यासाठी वास्तुसहाय्यक घर खरेदी किंवा नवीन घरात प्रवेशाआधी स्वामींची आरती करून 11 मोदक अर्पण करा व तेजस्वी लाल फडकावलेला धागा दरवाजाजवळ ठेवा व म्हणा, श्री स्वामी समर्थ कृपा करोत. घर मिळण्यास शुभता व अडथळे कमी होतात. पती मुलाच्या प्रगतीसाठी आईने करायचा विशेष तोडगा. प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या समोर नारळ व तांबडं पुष्प अर्पण करा. पती किंवा मुलाचे नाव घेऊन म्हणा, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. त्याचे मार्ग मोकळे कर. करिअर, व्यवसायात प्रगती व चांगली संगती मिळते. मुलीच्या संसारासाठी शुभता. आईचा तोडगा. सकाळी स्वच्छ राखीव पात्रात अक्षदा घ्या. स्वामींच्या चरणी ठेवून म्हणा, शुभ विवाहार्जन घडो. मुलीचा संसार सुखी होण्यास मदत होते. व्यसनमुक्तीसाठी शक्तिशाली तोडगा. बुधवारी सकाळी स्वामींच्या समोर नारळावर हळद कुंकू लावा. त्यावर नाव घेऊन म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ व्यसन विनाशाय नमः. नारळ मंदिराच्या किंवा पवित्र झाडाखाली ठेवा. व्यसन कमी होण्यास मदत आणि मन शांत होते. आरोग्यासाठी तत्काल व दीर्घकालीन रात्री थोडे दीप व धूप करून स्वामींचे 8 नामजप करा. नंतर गोड प्रसाद आणि थोडे तांदूळ गरजूंना द्या. म्हणा, श्री स्वामी समर्थ आरोग्यता शरीर व मन सुधारते. हे साधे पण अत्यंत प्रभावशाली उपाय आहेत. श्रद्धेने, शुद्ध मनाने आणि सातत्याने केले की स्वामींची कृपा नक्की होते. कौटुंबिक शांतता. वाद कमी करणे. घरात वारंवार वाद असतील तर स्वामींच्या समोर कापूर जाळा आणि 5 मिनिटे शांत मनाने प्रार्थना करा. म्हणा, शांती व समजुती देवो स्वामी. नकारात्मकता कमी, संवाद सुकर होतो. ऋण मुक्तीसाठी कर्ज कमी करणे. बुधवार किंवा गुरुवारी स्वामींच्या चरणी गूळ आणि तांदूळ अर्पण करा व म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ ऋणनाशाय नमः. कर्ज कमी होण्यास मदत व आर्थिक मार्ग उघडतो. व्यवसाय, नोकरीतील अडथळे दूर करण्यासाठी कामावर जाण्यापूर्वी स्वामींचे 11 नाव जपा किंवा 11 वेळा स्वच्छ मंत्र उच्चारा. म्हणा, श्री स्वामी समर्थ लाभप्रद कर. प्रोजेक्ट्स पुढे जातात. प्रमुख भेटी, नोकरी शक्य होतात. विद्ये किंवा परीक्षेतील यशासाठी विद्यार्थी तोडगा. स्वामींच्या समोर पुस्तक ठेवून चंदन तूप अर्पण करा व म्हणा, श्री स्वामी समर्थ ज्ञानदा नमः. स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढतो. सगळ्यात गाढ प्रभावशाली 11 दिवसांचे विशेष व्रत. 11 दिवस सलग स्वामींचे 108 नामजप दिवसाचे कोणत्याही स्थिर वेळी करा. प्रत्येक दिवशी एक छोटा दीप, पुष्प व प्रसाद अर्पण करा. शेवटच्या दिवशी गरजू लोकांना अन्नदान करा. म्हणा,
ओम श्री स्वामी समर्थ भक्ताय नमः. गंभीर अडचणी, भाग्य, कुटुंब आणि आर्थिक समस्या एका आठवड्यातून दिसण्यास सुरुवात होतात. सातत्य आणि श्रद्धेवर अवलंबून आहे. मुलगा चुकीच्या मार्गावर गेला असेल तर आईने करायचा तोडगा. एक नारळ घ्या, त्यावर हळद कुंकू लावून म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या लेकराला चांगला मार्ग दाखव. तो नारळ पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. व्यसन, वाईट संगती, चुकीचे विचार दूर होतात. फक्त 5 गुरुवार केल्यावर बदल दिसतो. घरात पैशांचा अपव्यय होत असेल, रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या फोटोसमोर 1 लवंग आणि थोडी साखर ठेवा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या घरातील धन टिकव. अनावश्यक खर्च थांबवा. स्थैर्य येते. पती पत्नीमध्ये भांडण, गैरसमज वाढले असतील, स्वामींच्या नामाचा जप दोघांनी एकत्र बसून 11 वेळा करा. श्री स्वामी समर्थ, आमचं नातं समजुतीचं ठेव. संवाद वाढतो, राग क्षमतो आणि प्रेम परत येतं. सतत तब्येत बिघडत असेल, डॉक्टरही काही सांगू शकत नसतील, तर रोज सकाळी स्वामींच्या फोटोसमोर कापूर पेटवा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझं रक्षण करा. शरीरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, आरोग्य सुधारते. व्यवसाय किंवा नोकरीत अडथळे येत असतील तर ओम श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळा करा आणि 1 तांदळाची मूठ स्वामींच्या फोटोसमोर ठेवा. त्या तांदळातून शुभ कंपन निर्माण होतात आणि नवीन संधी मिळतात. घरात दरवेळी कलह, वाद, अशांती, दर गुरुवारी घरात गूळ मिठाचं पाणी शिंपडा आणि म्हणा, स्वामी समर्थ, माझ्या घरात शांती वास करो. वातावरण हलकं होतं, भांडणं थांबतात, प्रेम वाढतं. नोकरी मिळत नाही, इंटरव्ह्यू फेल होत आहेत. प्रत्येक सकाळी 5 मिनिटे स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे हे वाक्य 3दा म्हणा. आत्मविश्वास वाढतो आणि योग्य संधी आपोआप येते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा.